नमस्कार, मी मोनिका स्मित आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर इथे बघू शकता ॲटमॉस्फिअर। तर तुम्ही इथे बघू शकता की ओट्यावरनं माझी स्वयंपाकाची तयारी झालेली आहे। तर कणिक वगैरे भिजवून ठेवली आणि आलू कट केले, प्लस एका पॉटमध्ये पोपटीचे जे दाणे आहे ना त्याची भाजी बनवायची आहे। ते मी नंतर बनवणार सगळ्यांसाठी, ते कारण रस्सेवाली भाजी बनवायची आहे, जे पातळ आपण आमटी वगैरे म्हणतो ना तशी बनवायची आहे। तर इथे ना पहिले स्मितूला आलूची चटणी करून देते, कारण त्याची आज डिमांड होती की मम्मी मला टिफिनवर आलूची चटणी पाहिजे। मुलांचं असते ना, मला भेंडीची पाहिजे, मेथीची पाहिजे, आलूची चटणी पाहिजे किंवा अजून काही मुलांचं असते। एकामेकाचं जर टिफिन बघितला तर त्यांना मग तशाच भाज्या पाहिजे असते आणि आपणही मुलांना जसं पाहिजे तसं जर दिलं तर पोटभर भाजी पोळी खातात ते। नाहीतर वेगळं त्यांना काहीतरी वेगळं नाश्त्यासारखं बनवून देण्यापेक्षा ना हा बेस्ट ऑप्शन आहे की आवडीची भाजी आपण त्यांना दिली पाहिजे। तर ना भाजी फोडणीला म्हणजे चटणी फोडणीला टाकली आणि इथे पटकन एक त्याच्यासाठी पोळी बनवून देत आहे, कारण रिधू पण उठला होता आणि त्याचं आता चालू होतं सकाळचं काम। तर मग त्याचं मला बघावं लागलं पहिले आणि नंतर मग बाकीचा स्वयंपाक मी आवरायला घेतला। जेव्हा ना आपले छोटे मुलं असते ना तेव्हा असंच असते, एक काम इकडे आणि मुलांचंच मधात चालू असते। पण असो, इथे म्हटलं पटकन चटणी जी आहे ती शिजून जाते आणि एक पोळी टाकली की माझं असते असं स्मितूचा टिफिन गेला की मग निवांत होते, टेन्शन फ्री असते। त्याचं सगळं आटोपलं, स्मितूलाही टिफिन दिला आणि त्याच्यानंतर घेतलं मी सगळा बाकीचा जेवढा काही बाकी होता स्वयंपाक तो आवरायसाठी। तर त्याच चटणीच्या गंजामध्ये ना सगळं वाटीमध्ये काढून घेतलं शिल्लक राहिलेली चटणी आणि त्याच्यामध्येच मी आता फोडणी देत आहे। जे पोपटीचे दाणे असते ना, इथे विकायला येते त्यांना ते विकताना न ओरडते की पोपटीचे सडे म्हणून, पण आम्ही त्याला पोपटीचे दाणेच म्हणतो। तर त्याची भाजी बनवत आहे। तर छान कांदा आणि टमाटरनं मिक्सरमधून बारीक करून घेतला आणि जिरं मोहरीची फोडणी टाकून ते ग्रेव्ही छान तेलात होऊ दिली। नंतर मसाले मिक्स केले, जे आपले ठरलेले बेसिक मसाले असते ते होऊ दिलं, त्याला छान तेल सुटू दिलं आणि नंतर पोपटीचे दाणे त्याच्यामध्ये टाकले आणि नंतर पाणी टाकून जेवढं पाहिजे आपल्याला ग्रेव्ही किंवा रस्सा तेवढं मग पाणी टाकून त्याला छान शिजू द्यायचं। आणि नंतर मी सगळं ओटा जो आहे तो वरवर पुसून घेतला, कारण रिधूचं रडणं चालू होतं। त्याच्यामुळे मी गडबडीत स्मितूला पोळी टाकून दिली, त्याच्यामुळे आपल्या हातून गडबडीमध्ये सांडूबड हा प्रकार जास्त होतो। म्हणून मग थोडंसं क्लीन केलं आणि क्लीन केल्यावर आणखी मग छान दिसायला लागते ओटासुद्धा। तर पोळी बघू शकता फुलता फुलत नव्हती, गॅसचा एवढा प्रॉब्लेम व्हायला लागला आहे। सिलेंडर लावलं तर मागच्याच रविवारी लावलं, म्हणजे 30 तारखेकडे लावलं असेल, 27-28च्या दरम्यान। तरी आता 8-10 दिवस पण व्हायचेच आहे, तरी गॅस पूर्ण असा विझल्यासारखा होत होता। आणि मग रोडवरनं हा जो आहे ना, हे दिसत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये, हे रोजच जात येत राहते इथून, पण आम्हाला मग कामं झाल्यावर लक्षातच येत नाही की गॅस सुधरवायची आहे म्हणून। आज अचानकच आले, तर पोळ्या झाल्या होत्या, कशाबशा केल्या त्या तशाच जशा होईल तशा, आणि मग पूर्ण रिपेअर करून घेतली। तर रिपेअर करायचं कारण हेच होतं की गॅस आत्ताच लावली आणि लक्षात आली की ते विझल्यासारखी होत आहे। तर त्याचं एक इन्स्ट्रुमेंट आहे ते आतमधलं खराब झालं होतं आणि नंतर आम्हाला माहिती पडलं की एजन्सीमध्ये जर आपण हे केलं, त्याला ॲप्लिकेशन दिली, तर त्याचाच रिपेअरवाला आपल्या घरी येतो आणि थोडा कमी पैशामध्ये आपल्याला ती गॅस रिपेअर करून मिळते। जर तुमच्या गॅसचा काही प्रॉब्लेम असेल तर जवळच्या एजन्सीमध्ये तुम्ही ॲप्लिकेशन करा, तो रिपेअरिंगवाला आपल्या घरी येईल आणि कमी पैशामध्ये तुम्हाला रिपेअर करून मिळेल गॅस। कारण माझ्या गॅसला थोडंसं जास्त खर्च आला, 450चा जवळजवळ पैसा गेला, पण तेच काम आम्हाला 200-250 झालं असतं, पण थोडा वेळ लागला असता आणि ते कसं ॲप्लिकेशन केलं की 1-2 दिवस वेळच होऊन जाते। तर इथे ते वगैरे सगळं झाल्यावर मी आता बघा गॅस साफ करणं चालू होतं, त्याच्यामुळे घरातलं तसंच ठेवून दिलं, झाडत काढलं आणि नंतर पुसपास करायचं तसंच ठेवलं, कारण पाय होईलच म्हटलं। कारण रिपेअरिंगचं जे काम होतं ते खूप बारीक होतं, त्याच्यामधून खूप असा मळ वगैरे काढला होता त्याने त्या पाईपमधून अंदरच्या। तर त्याच्यामुळे अंगण वगैरे सगळं खराब झालं, माझ्या मागे आज सगळं डबलचं काम लागलं। आणि मग त्यातल्या त्यात नळीची एक्सपायरी पण गेलेली आहे, म्हणून म्हटलं नळी बदलवून घ्या। आणि नंतर काही वेळाने लक्षात आलं की इंडिकेटर काढला आहे, नळी काढली आणि आता पाणी तुमच्यासाठी कशाने गरम करायचं। मग पुसपास केल्यावर यांनी परत ती नळी अटॅच केली, पाणी गरम केलं आणि नंतर आता तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये दिसणारच की आपली जी नळी आहे ना गॅसची सिलेंडरची, ती दुसरी लावलेली आहे, प्लस आतमधलं पण खूप सारं रिपेअर झालं। तिकडे मी कपडे भिजू घातले आणि लगेचच भांडे पण घासून घेतले, तेवढ्या वेळात यांचं काम हे झालेलं होतं। आता म्हटलं ओटा छान पुसून घेते, नळी निघालेली होती म्हणून गॅस आलटून पलटून जशी साफ केली
मी पण म्हटलं आता चमकवूनच घेते तिला. तर छान अशी पुसून घेतली आणि ओटा पण असा क्लीन वगैरे केला आणि नंतर मग नळी अटॅच करून पाणी गरम करून यांच्या अंघोळी झाल्या. ह्या दोघांच्या अंघोळी शिल्लक होत्या. तर मग माझं ना आतमधलं सगळं काही काम जे आहे ते उरकवून घेतलं होतं मी, पुसपास करणे वगैरे. आता हे जातील अंघोळीला, तोपर्यंत माझे होतात कपडे एकसोबत सगळ्यांचे आणि इथली स्वच्छता. ही स्वच्छता समोरही करावं लागते आणि मागेही करावं लागते. तर एकटीच्या मागे ना माझी खूप गडबड होते, कारण मोठं क्वार्टर आपण जेवढं म्हणतो ना, जेवढी स्पेस आपल्याला वापरायला पाहिजे तेवढं क्लीन खूप ठेवावं लागते, नाही तर लगेच शेवाळ तयार होते. तरी त्या कपड्यांच्या गोट्याजवळनं शेवाळ ही वरच्यावर तयार होतच असते, कारण तिथे ना एनी टाईम पाणी हे वापरतच असतो आपण त्याच्यामुळे. तर इथे कपडे वगैरे वॉश करून घेतले. आता पिळून घेते आणि परत मग ना तुम्ही समोर बघू शकता मी पाणी आत्ता टाकलेलं दिसत आहे. आता हा टायमिंग जो आहे तो 11:30चा झालेला होता. आज थोडं उशीरच झाला. 11:30 पावणे 12 झाले असेल इथे. तर पाणी मी आत्ता परत सगळं अंगण आहे ना समोरचं हे सुद्धा धुवून घेतलं होतं आणि नंतर ना डस्टिंग बाकीच होती. झाडू पोछा झाला, पण आज म्हटलं नाही करत, पण ते ना एक अशी असते ना अंगवळणी लागलेली सवय, ती काही तुटत नाही तशासारखं. तर ते ना वरच्यावर असं मनात खटकत होतं की आपलं ते पुसायचं राहिलं, हे करायचं राहिलं. तसं वाटत नव्हतं की झाडू पोछा झाला. तरी मग कपडे सगळे वाळू घातले आणि नंतर परत मी क्लिनिंगला घेतले. आणि आज सगळ्यात जास्त माझे कपडे निघाले, कारण आता सध्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात की जे काही माझं बदललेलं रूटीन आहे ते मी तुमच्याशी शेअर करतच आहे. आणि क्लिनिंगचे सगळे मोस्ट ऑफ मी जे व्हिडिओ तुम्हाला शेअर करते त्याच्या चक्करमध्ये ना जे काही कपडे वगैरे आहेत ते आपण असं जर ऑफ कॅमेरा असलं तर पूर्ण आपण बांधून करून कपडे व्यवस्थित ओले नाही झाले पाहिजे अशा प्रकारे करतो. पण आता व्हिडिओत दाखवणार म्हणून मग कपडे ना माझे ओले होत आहे, म्हणून मग माझे डबलचे कपडे निघते. ते एक माझं काम वाढलं, पण असो काहीतरी आपल्याला अचीव करायचं असेल तर कुठंतरी मेहनत ही घ्यावीच लागेल. तर हे मी आता मनात ठरवलं आणि खूप छान त्याचा रिस्पॉन्स मला मिळत आहे. तर क्लिनिंगचे कामं ही माझे खूप ताईंना आवडतात, त्याच्यामुळे मलाही शेअर करायला ना खूप छान वाटत आहे. तर इथे बघा डस्टिंग जशी की मी सांगितलं बाकी होती, तर आता मी सगळं डस्टिंग करून घेतलं. जास्त काही करावं लागत नाही, ड्रेसिंगवरचं थोडंफार करावं लागते. मेन म्हणजे तो आरसा खूप घाण असतो, बाकी इकडे तिकडे कुठं नसतो. आणि बाजूचा जो स्मितूचा टेबल आहे ना, तो जी बॅस्केट ठेवलेली होती पिंकवाली, त्याच्यावर जास्त डस्ट असते, कारण तिथेच आपलं कप वगैरे असते ना चहाचे दुधाचे, ते ठेवल्या जाते सकाळी सकाळी चहा पिण्यासाठी दूध पिण्यासाठी. तर तिथे एक कपडा मारावा लागतो आणि टी व्ही वगैरे जास्त खराब होत नाही, कारण मुलांचे तिथे हात पुरत नाही. पण इथे ना ह्या रूममध्ये सगळे वापर करतात, त्याच्यामुळे इथे कपाटाला ना रोज मला पुसावं लागते. तर ताईंनो आणि मैत्रिणींनो, तुम्ही खूप छान मला प्रतिसाद देत आहे. असाच छान प्रतिसाद देत राहा, अशीच साथ असू द्या. आणि असंच माझं छान छान वॉच टाईम वाढला की लगेच आपलं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज होईल, म्हणजेच माझंही जे कामाचं आहे साध्य होईल, सिद्ध होईल. तर असो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण उद्याच्या अशाच एका छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.